नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपण आलेलो आहोत भुवनेश्वर येथे नंदन कानन झोलॉजी पार्क म्हणजे प्राणी संग्रहालय. तर आपण या प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी बघायला आलेलो आहोत. चला तर आपण आता प्राणी बघायला जाऊया. चला जाऊया. भुवनेश्वरमध्ये चला प्राणी बघायला इथं खूप मोठं पार्क आहे आणि खूप वेगवेगळे मोठमोठे प्राणी आहेत बघायला. तर चला आपण जाऊया. इथे प्राणी सगळे उन्हाने आतमध्ये जाऊन बसले. आम्हाला अजून काय प्राणी दिसले नाही. हे अस्वल राहतात इथे, ते बसले त्यांच्या गुहेमध्ये जाऊन. अस्वल इथे काय हे बघा, जरा सावली असेल ते येतील ना बाहेर. बघूया कुठे मुंगूस आहेत. तिथे मुंगूस सगळे गेले पाण्यामध्ये. या पाण्यात गेले सगळे मुंगूस. येतील बाहेर. बघूया बघा तिकडे जात आहेत ते आतमध्ये. मुंगूस बघा आतमध्ये जात आहेत ते, बाहेर येतात. हा त्याचा आवाज पाय वेगळा आहे. मुंगूस असं ओरडत नाही. आपण पाणी कोणतं पेत होतो बद्रीनाथ? चला आपण दुसरं बघूया आता. बघा तिकडे इथे ना झाडावर झोपलाय तो. दिसतोय ना तो, बघा ना असं दिसतोय. बिबट्या आहे तो, वर झोपलेला आहे. बघूया चला. हे बघा इकडे, हे बघा इथे बिबट्या झोपलेला आहे. दिसला तुला मुक्ता? दिसला बिबट्या? दिसला ना आधी आपल्याला. तो बघा तेव्हा त्याचं बघ कोल्हा आहे ते. कोल्हा आहे, फिरतोय तो. कोल्हा त्याचा आवाज ऐका. ए चल ग मीना, अरुणा चला. कोल्ह्याचे फोटो काढते आमची सुनीता. हे बघा कोल्ह्याचे फोटो काढते. हा दिसला दिसला दिसला. बघा झूम करून बघ दाखवते. सफेद वाघ, बघा सफेद वाघ आहे हा. तो फक्त तिकडे लांबवरच असं मला काढू दे. हा सफेद वाघ आहे. चल हा बघा पिवळ्या पट्ट्याचा आहे हा वाघ. दिसतोय का बघा आपण. पाणी प्यायला आलाय. बघा इकडे ना पाणी पितो तो. मला व्हिडिओ तुम्हीच मला मग पाठवा. मग काय मी काय काढत नाही. केवढा आहे बघा त्याच्यापेक्षा. पाणी बाजूला नाही, त्यात चालला आता पाण्यात. हा पाणी बाजूला करून मग पितोय. बसतोय तो. हा पाण्यामध्ये बसायला गेलाय.
मोठा आहे मोठा आहे. चला इथे काय एवढी सोय नाही पण त्याचं दर्शन घ्या. हा बघा इथे टाटा करा, बाय बाय. झोपलेला आहे. इथे 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 झोपलाय तो. ते सिंह आहे. झोपलाय ते सिंह. हे बघा दोन वाघ आहे, सिंह आहे, झोपलेत ते. सिंह आहे ते सिंह बघा, झोपलेत ते. दुपारचा टाइम आहे त्यांचा, झोपायचा टाइम आहे. दोघं झोपलेत.